लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. माजी आमदार अतुल बेनके आपल्यासोबत आहेत. किल्ले शिवनेरीवरती शिवजयंतीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. कसं वातावरण आहे? दरवर्षी किल्ले शिवनेरीवरती तुम्ही शिवजयंतीला पाहायला मिळत असता. शिवभक्तांचा उत्साह अपाट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा दिल्या जात आहेत. वातावरण भारलेलं पाहायला मिळतं. नक्कीच दर शिवजयंतीला शिवभक्तांचं येण्याचं ओघ दरवर्षी वाढत चाललेलं आहे. जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले, पण हा एकमेव राजा असा आहे की ज्याची अजून क्रेज वाढतच चाललेली आहे. त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन गाथा जर आपण पाहिली, त्यांच्या जीवनातले प्रत्येक पैलू जर पाहिले तर ते प्रत्येक क्षेत्राला मार्गदर्शक आहे. मग बिझनेस मॅनेजमेंटमध्ये असेल, अकाउंट्समध्ये असेल, कमी सैन्यामध्ये लढाई कशी करायची असेल, शेतकऱ्यांच्या प्रती असेल, प्रजेला नेमकी कसं आपण सांभाळलं पाहिजे, प्रत्येक क्षेत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे मार्गदर्शकच ठरलेले आहेत. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं जे आचरण विचार होते ते जगाच्या प्रत्येक देशामध्ये शिवाजी मॅनेजमेंट गुरु असं म्हणून तिथं धडे गिरवले जातात. म्हणून ते शिवभक्त खूप मोठ्या संख्येने ते वाढत चालले. यंदाच्या वेळेस पण शिवजयंतीच्या निमित्ताने प्रशासनाने त्यांनी अत्यंत चांगला नियोजन केलेलं आहे. म्हणून हजारो शिवभक्त इथं येत आहेत. विशेषतः मला एक गोष्ट नमूद करायची आहे की शिवनेरी किल्लाचा विकासाला जेव्हा सुरुवात झाली ती डे वनपासून अजितदादा पवारने केली आणि आज तगायत प्रत्येक वर्षी ती करत आहेत. प्रत्येक वर्षी अजितदादा शिवजयंतीला येतच आलेले आहेत. आणि इथं शिवजयंतीला येत असताना ह्या किल्ल्याचा सगळा विकास जो काय तुम्ही बघताय महाराष्ट्रातला एकमेव गड असा आहे की तो पूर्णपणे जरा विकसित आहे. तो शिवनेरी किल्ला आहे. तो फक्त अजितदादांमुळे. इथल्या प्रत्येक झाडात, दगडात, बुरुजात प्रत्येक गोष्ट जी असेल, शिवकुंजाची इमारत असेल, पायऱ्या असतील, पाण्याच्या टाक्या असतील शिवकालीन, या सगळ्यामध्ये अजितदादा अजूनही जिवंत आहे असं मी मानतो. पण आज दादा आपल्यात नाही, याचे वेदना आणि दुःख तर होत आहेत. पण सुनेत्रा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भविष्यात ती चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जाऊ एवढंच या निमित्ताने मी सांगतो. खरं तर शिवजयंतीला दादा सगळ्यांच्या आधी पोहोचायचे किंवा मुख्यमंत्र्यांसोबत यायचे. दादांची दमदार एंट्री आपल्याला पाहायला मिळायची. मात्र आज ती कुठंतरी म्हणून आपल्याला पाहायला नक्कीच मी सकाळपासून नाहीच तर कालपासून जेव्हा मी किल्ल्याच्या वरती येतोय प्रत्येक गोष्टीमध्ये मला दादाची आठवण खूप मोठ्या प्रमाणात होती. दादा जर इथं अजूनही असते तर एक चांगली दिशा अजूनही शिवनेरी किल्ल्याच्या प्रती विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगली मिळाली असती. आणि ती दिशा आता मिळेल का नाही ही माझ्या मनामध्ये शंका आहे. शिवनेरीच्या किल्ल्याच्या प्रती किंवा अनेक गड किल्ल्याच्या प्रती सगळ्या राज्यकर्त्यांचं प्रेम आहेच आहे. पण विशेषतः शिवनेरीचा जडणघडण अजितदादांनी केलं आहे. म्हणून अजितदादा आज नाही याची आम्हाला वेदना तर होतीच. पण या शिवनेरी किल्ल्याच्या प्रत्येक झाडात, बुरुजात, दगडात सगळ्या गोष्टीमध्ये अजितदादा अजूनही जिवंत आहे अशी आमची भावना आहे. पाहतोय की किल्ले शिवनेरीवरती उत्साह आपल्याला पाहायला मिळतो. मात्र किल्ले शिवनेरीचा विकास जो आहे तो अजितदादांनी केला आणि आज दादा नाही त्याची उणीव भासते अशी प्रतिक्रिया अतुल बेनकेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरापर्सन रोहित सोनू, प्रदीप कापसे, TV9 मराठी, किल्ले शिवनेरी, जुन्नर. लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.